महाराष्ट्र राज्याचे आदरणीय महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान समाधान शिबिर टप्पा 1 आपण ठाणे जिल्ह्यामध्ये आदरणीय जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी तिसगाव मंडळामध्ये या ठिकाणी आपण ठाकुर्लीमध्ये तिसगाव या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या शिबिरामध्ये महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सेवांचा लाभ आपण एकाच ठिकाणी या ठिकाणी देत आहोत। कल्याण तालुक्याच्या या मतदारसंघाच्या आमदार सन्माननीय सुलभाताई गायकवाड या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत। त्याच पद्धतीनं या मतदारसंघातील बहुसंख्य नगरसेवक नगरसेविका या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यक्रमाला खूप छान अशी प्रसिद्धी देण्यात आली आणि आज या ठिकाणी बहुसंख्य नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे। मी सर्व नागरिकांचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि या पद्धतीनंच पुढील महिन्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सुद्धा असंच शिबिर आपल्या तहसील कार्यालयामार्फत आयोजित होणार आहे। सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन सर्वांना करतो। नमस्कार। आज इथे जे आपले ठाणा कलेक्टर आणि कल्याण तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली इथे आपण आज शासन आपल्या दारी या प्रोग्रामातून त्याने आज इथे एक शिबिर आयोजित केलेले आहे आणि या शिबिरामध्ये आपले उत्पन्नाचे दाखले असू दे, डोमेसिल आणि ओळखपत्र हे दाखले आपल्याला एकाच जागेवर मिळण्याची जी सोय आहे, तसेच आपण दरवर्षी आमदार गणपत गायकवाड हे आपल्या ऑफिसला ठेवायचे, पण यावेळेस ते शासनाने ठेवले तर त्या शासनाचे मी खूप आभार मानते, कारण ही खूप गरज आहे नागरिकांना की जे दाखले पाहिजेत आणि त्यांना पुढे जाण्यासाठी हे दाखल्याचा खूप फायदा होतो। कारण 10वीची परीक्षा झाली की मुलांना जेव्हा ॲडमिशन पाहिजे तेव्हा त्या ॲडमिशनसाठी हे दाखले लागत असतात। योजना या सर्वसामान्यांपर्यंत गेल्या पाहिजे आणि हे ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे सर्वसामान्यांच्या लोकांना ही योजना माहिती पडेल आणि त्याचा लाभ लोकांना मिळेल ही चांगली अशी संकल्पना शासनाने राबवलेली आहे। ही संकल्पना मला वाटतं एक 5-6 वर्षापासून माननीय एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री असताना ही शासन आपल्या दारी या माध्यमातून आपण ही राबवली होती, शासनाने राबवली होती आणि त्याचीच प्रचिती आता सातत्याने शासन याचा कारभार पुढे नेत आहे।